जय शिवराय मित्रांनो, राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या माध्यमातून 2024च्या खरीप हंगामासाठी दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली की कोणत्या पिकासाठी नेमकं किती पीक कर्ज दिले जाणार आहे। आणि मित्रांनो, या निश्चित केलेल्या दरासोबत मधुमक्षिका पालन, मत्स्य पालन, गाई, म्हशी, शेळी, मेंढी इत्यादीसाठी सुद्धा किती कर्ज दिले जावं याच्यासाठीचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत। आणि या सर्वांच्या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी सुद्धा दर निश्चित करण्यात आलेले आहेत। बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूटसाठी प्रति हेक्टरी किती कर्ज दिलं जाईल याच्याबद्दल विचारणा केली होतोय। आणि मित्रांनो, ड्रॅगन फ्रूटसाठी प्रति हेक्टर 1,80,000 रुपये एवढं पीक कर्ज देण्यासाठी निश्चित करण्यात आलेलं आहे। यासाठी गायीसाठी 30,000 रुपये, याचप्रमाणे म्हशीसाठी 37,000 रुपये प्रति युनिट, याचप्रमाणे शेळी मेंढी पालन करण्यासाठी सुद्धा 35,000 रुपये प्रति युनिट। याचबरोबर मत्स्यपालन करण्यासाठी आपण जर पाहिलं तर जे शेतकरी स्वतःच्या शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करतात अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरच्या शेततळ्यासाठी 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज आता बँकांच्या माध्यमातून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, ही जी काही कर्ज आहेत ही पशु केसीसीच्या अंतर्गत दिली जातात। त्याच्यामुळे या पशु केसीसीच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या या कर्जाचा देखील बँकर समितीच्या माध्यमातून या निश्चित केलेल्या दरामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। याचप्रमाणे बरेच सारे शेतकरी किंवा मत्स्यपालक तळ्यामध्ये नदीमध्ये मत्स्यपालन करतात, त्यांच्यासाठी सुद्धा 30,000 पासून 80,000 रुपयापर्यंत कर्ज देण्यासाठी निश्चित करण्यात आलेलं आहे। मधुमक्षिका पालन 10 पेट्यासाठी 76,180 रुपये एवढं कर्ज दिलं जाणार आहे। मित्रांनो, याचबरोबर याच्यामध्ये ऊसाचे सुद्धा दर आपण पाहिले होते। ऊसाच्या दरामध्ये, ज्वारीच्या दरामध्ये थोडी वाढ करण्यात आलेली होती। ज्वारीसाठी जे पीक कर्ज दिलं जात होतं ते आता 28,600 रुपये प्रति हेक्टर एवढं दिलं जाणार आहे। टिश्यू कल्चर ऊसासाठी हेक्टरी 1,15,000 रुपये, याचप्रमाणे आडसालीसाठी 1,32,700 रुपये, तर पूर्व हंगामी आणि सुरू ऊसासाठी 1,25,000 रुपये एवढं पीक कर्ज दिले जाणार आहे। लसूण, हळद, आलं, संकरित, टोमॅटो इत्यादीच्या दरामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचबरोबर धानासाठी 21,100 रुपये प्रति एकर असं पीक कर्ज दिलं जात होतं। याच्यामध्ये 2,000 रुपयाची वाढ करून आता धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 23,100 रुपये प्रति एकर या प्रमाणामध्ये हे पीक कर्ज दिले जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही पीक कर्ज दिली जाणार आहे। तर पशूंसाठी, पशु खरेदी करण्यासाठी जी कर्ज दिली जाणार आहे ज्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे। इतर पिकांच्या संदर्भात यापूर्वीच आपण माहिती घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीनसाठीचं पीक कर्ज कमी करण्यात आलंय किंवा इतर पिकांचे काही दर स्थिर ठेवण्यात आलेले आहेत। त्याच्याबद्दलची माहिती आपण वरती सजेशन मधल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता किंवा तो व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा पाहता येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे पीक कर्जाच्या संदर्भातील आणि या पशूंच्या कर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।